हर्षाली मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे केसांची योग्य काळजी कशी घ्यावी। खरं सांगायचं तर सगळ्यात आधी केस गळण्याचं किंवा केस जाण्याचं मुख्य कारण हेच असतं की केसांची काळजी न घेणं। त्यामुळे सगळ्यात आधी केसांची कॉन्सेप्ट समजून घ्या। तुमची स्कॅल्प, केसांची स्कॅल्प जी असते, मुळाची त्वचा, ती स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे। ती स्वच्छ असेल तर ओके, नाहीतर 100 प्रॉब्लेम्स त्यामुळेच क्रिएट होतात। डॅन्ड्रफ असेल किंवा केस गळणं असेल। पण हेअर फॉल जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्या, हिमोग्लोबिन टेस्ट करा। त्यामुळे काही पोषणाची कमतरता असेल तर ते इश्यू जे आहेत ते डॉक्टर सॉल्व्ह करू शकतात। नेक्स्ट आहे रात्री केस बांधताना कशा पद्धतीने बांधावे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोकळे पण ठेवू नका आणि एकदम टाईट पण तुम्ही केस बांधू नका। एकदम लूज रबर तुम्ही रात्री झोपताना केसांना लावा आणि सॅटिनचा कव्हर जर तुमच्या पिलोला असेल तर त्यामुळे केस तुटत नाहीत। आता नेक्स्ट म्हणजे ऑइलिंग। केसांमध्ये खूप ऑइलिंग करणं गरजेचं नसतं, फक्त स्कॅल्पला तुम्हाला हलका मसाज होईल इतकं तेल लावायचं आहे। ओव्हर ऑइलिंग करू नका। तेल लावून घरातून बाहेर जाण्याची जी सवय असते ती आधी बंद करा। आता नेक्स्ट म्हणजे एक्सरसाइज, म्हणजेच काय तर शीर्षासन करा किंवा डोकं जमिनीच्या दिशेने हलकं तुम्हाला बेंड करून मसाज करा हेअरला। सो बरेच वेळा काय होतं, केस तुम्ही उलटे करून जेव्हा तुम्ही मसाज करता तेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते चांगलं होतं, त्याच्यामुळे केस हेल्दी आणि वाढायला सुद्धा सुरुवात होते। सो नेक्स्ट आहे की बरेच वेळा काय होतं, आपण हेअर वॉश करतो आणि इन्स्टंट आपण हेअर ड्रायरनी हेअर सुकवण्याचा प्रयत्न करतो, पण तसं करायचं नाही आहे। आणि हेअर वॉश केल्यानंतर स्ट्रेटनिंग तर बिलकुल करायचं नाही इन्स्टंट। आणि मोस्टली हेअर वॉश केल्यानंतर हेअर जे आहे ते नॅचरली तुम्हाला सुकू द्यायचे आहेत। घाईघाईमध्ये हेअर ड्रायरने सुकवण्याची गरज नाही आहे। जर खूपच अगदीच काही महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही हेअर ड्रायर यूज करा, अदरवाईज तुम्हाला पूर्ण नॅचरली हेअर ड्राय करायचे आहेत। सो म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फक्त फॉलो करायच्या आहे केसांसाठी। एकतर त्यावेळी टेस्ट करून घ्या, जर खूप हेअर फॉल असेल तर ओल्या केसांमध्ये तुम्हाला ड्रायर किंवा स्ट्रेटनर फिरवायचं नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही शीर्षासन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे डाएट। तुम्ही काय खाता हे खूप मॅटर करतं। केसांसाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला प्रोटीन असलेलं फूड खाणं खूप गरजेचं आहे। ओके, सो या गोष्टी नक्की फॉलो करा। थँक्यू।